संभाजीनगर। परभणी घटनेमध्ये न्यायालयीन कस्टडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला। त्या ठिकाणी मृतदेहाची शवविच्छेदन करण्यात आलं। त्यावेळेस हृदयविकाराच्या झटक्याने हा मृत्यू झाला असल्याचं प्रशासनाने सांगितलं। मात्र त्यावर आंबेडकरी समाजाने जे आहे तो आक्षेप घेतलाय आणि त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंगसह काही अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली शवविच्छेदन व्हावं त्यासाठी मृतदेह घाटी रुग्णालयात आणण्यात आलेला आहे। काल सायंकाळी हा मृतदेह घाटी रुग्णालयात आणला असला तरी आज सकाळी रक्ताचे नातेवाईक आल्याच्या नंतर या मृतदेहावर जे आहे ते शवविच्छेदन या ठिकाणी सुरू आहे। मात्र त्यांचे भाऊ आपल्या सोबत आहेत, जे सोमनाथ सूर्यवंशी आहेत, त्यांचे भाऊ आपल्या सोबत आहेत। नक्की काय आरोप आहे आणि शवविच्छेदनासाठी एवढा वेळ का लागलाय? आम्हाला ॲक्च्युली मिसकम्युनिकेशन झालं होतं। आम्हाला कोणी बोलायचे परभणीला या आणि कोणी बोलायचे की संभाजीनगरला या, त्यामुळे आम्ही मिसकम्युनिकेशन झालं होतं। आमची इकडं कोणाची आम्ही थांबलो होतो थोड्या वेळ आमचे साहेब येईपर्यंत, गावचे सरपंच वगैरे, आणि इकडं आमचं तेवढं कॉन्टॅक्ट नसल्यामुळे साहेबांच्या ओळखीनं आपले इकडं आलो। सकाळी आल्यानंतर मग इकडं पोस्टमॉर्टम झालं। काय तुमचा आरोप आहे, कशामुळे मृत्यू झाला असावा आणि व्हिडिओ कॅमेऱ्यासमोर शवविच्छेदनाची मागणी का? त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये टॉर्चर केलं आहे। न्यायालयीन कोठडीमध्ये त्याला टॉर्चर करण्यात आलेलं आहे, त्याच्यावर डिप्रेशन आणण्यात आलेलं आहे आणि शनिवार रविवार या सुट्टीचा फायदा घेऊन प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने त्याला मारलेलं आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई देखील आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, काय तुमचा आरोप आहे आणि कशा पद्धतीची ही संपूर्ण घटना घडली? सर, माझं लेकरू रोज कॉल करीत होता मला। हो, माझं लेकरू येऊन 15 दिवसच झाले इथं इथं शिकायला होतं तर 3 वर्षाचं, आता आणि 3-4 महिने कमी आहेत 3 वर्षाला। त्याला शिकायची इच्छा होती, त्याला संविधान वाचवायची इच्छा होती आणि त्याची पूर्ण इच्छा होती की मी शिकन, मी वकील होईन, गोरगरिबाला न्याय देईन, मी सगळ्याचे फुगट कामं करीन, असं त्याची इच्छा होती साहेब। माझ्या लेकराला ज्या रोजी 10 तारखेला ह्यांनी उचलून आणले, त्यांचं काम होतं एकदा तर मला फोनवर बोलायला द्यायचे होते, माझ्या लेकराला बोलायला लावायचे होते, तुझी आई आहे, तुझे भाऊ आहेत, हे असलं घडलंय। कुठल्या बी जर कोणी माणसं मारलेलं असू दे, काही जर केलेलं असलं त्याला सुरक्षेमध्ये ठेवत्यात, त्यांना जेवायला चांगलं चांगलं घालत्यात। माझं लेकरू शिक्षण शिकत होतं। हो, माझं लेकरू LLB करीत होतं, माझं लेकरू रात-दीड शिक्षणावर होतं, अभ्यासावर होतं। घरात बसलेल्या लेकराला पोलीस प्रशासनानं घरात शिरू मारले, काही लोकांना बायाला किती त्रास दिले, बायाला किती मारले। हो, मग गड्याला का मारत नाहीत? गड्याला माझ्या लेकराचा अंग बघू माझ्या लेकराला मारून माझ्या लेकराचं प्राण घेतल्यात सर। माझ्या घरचा करता होता, माझ्या घरचा चांगला मुलगा होता। माझा मुलगा सुपारीचं खांड खात नव्हतं, हो, सुपारी खात नव्हतं, तंबाखू नव्हतं, माझं लेकरू एकदम कोरा होतं। हो, मारहाणीत नसून तर हृदयविकाराच्या झटक्याने काहीच कधी झालं नाही, रुद्रे काय ती झटका आली कधी, काय त्याला त्रास झाली। माझं बाळ का म्हातारं का कोतारं तरणं बांड माझा मुलगा, कसं झटका आला रविवारी आणि शनिवारीच? 6 दिवस त्या लेकराला कसं झालं नाही काय बी? आजूपर्यंत माझ्या लेकराला कुठला दवाखाना नाही, कुठली गोळी नाही, कुठलं काही नाही, आणि शनिवार रविवार बघूनच कसं झटका आला। आणि माझं लेकरू मरण पावल्या जीव घेतल्याच माझा नंबर कसं पोलिसाला भेटलं? माझं लेकरू सुरक्षित जिवंत असल्यावर कसं भेटलं नाही त्यांना? तुमचा आरोप काय, मग काय झालं असावं? माझ्या लेकराला उचलून आणून, घर शिरून उचलून आणून मारलेत, पोलीस प्रशासनानं मारल्यात, ज्या माणसाने मारल्यात त्या माणसाला अटक करावं आणि शिक्षा द्यावं। रात्रीपासून मृतदेह या ठिकाणी आहे, इथून कुठे घेऊन जाणार आहात, काय तुमची भूमिका आहे? परभणीला घेऊन जातो सर। माझं लेकरू तिथं मेलंय, कोटुडीमध्ये, परभणीमध्ये मेलंय, तिथंच नेणार आहे मी। न्याय मिळवून द्यावं, हे सगळ्या सरकारांना न्याय मिळवून द्यावं। हे आंबेडकर साहेबांनी काय म्हणतात, बाबासाहेब आंबेडकराचे ते कार्यकर्ते प्रकाश आंबेडकर साहेब, त्यांनी काय करतील ते करतील। आता ह्याच्या पुढे आता सगळी जबाबदारी त्यांच्यावर आहे। हो, बाळासाहेबावर, आंबेडकर बाळासाहेबावर, त्यांच्यावर आमची जबाबदारी सगळी आहे आणि जे करतील त्यांनी निर्णय घेतील।
नक्कीच माझ्या मुलाचा जो मृत्यू आहे तो परभणीत झाला होता आणि त्यामुळं त्याचा मृतदेह आम्ही तिथंच घेऊन जाणार आहोत. बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी संपूर्ण जो पुढचा विधी आहे तो होणार आहे. मात्र जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही आणि तो न्याय मिळाला पाहिजे असा आरोप तर त्याचा मृत्यू जो आहे तो कुठल्याही झटक्यानं नसून तर पोलिसांच्या मारहाणीत झाला असल्याचा आरोप देखील नातेवाईकांनी केला आहे. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. परभणी घटनेमध्ये न्यायालयीन कस्टडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला. त्या ठिकाणी मृतदेहाची शवविच्छेदन करण्यात आलं. त्यावेळेस हृदयविकाराच्या झटक्याने हा मृत्यू झाला असल्याचं प्रशासनाने सांगितलं. मात्र त्यावर आंबेडकरी समाजाने जे आहे तो आक्षेप घेतला आहे आणि त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंगसह काही अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली शवविच्छेदन व्हावं त्यासाठी मृतदेह घाटी रुग्णालयात आणण्यात आलेला आहे. काल सायंकाळी हा मृतदेह घाटी रुग्णालयात आणला असला तरी आज सकाळी रक्ताचे नातेवाईक आल्याच्या नंतर या मृतदेहावर जे आहे ते शवविच्छेदन या ठिकाणी सुरू आहे. मात्र त्यांचे भाऊ आपल्यासोबत आहेत, जे सोमनाथ सूर्यवंशी आहेत, त्यांचे भाऊ आपल्यासोबत आहेत. नक्की काय आरोप आहे आणि शवविच्छेदनासाठी एवढा वेळ का लागला आहे? आम्हाला मिसकम्युनिकेशन झालं होतं. आम्हाला कोणी बोलायचे परभणीला या आणि कोणी बोलायचे की संभाजीनगरला या. त्यामुळे आम्ही मिसकम्युनिकेशन झालं होतं. आमची इकडं कोणाची आम्ही थांबलो होतो थोड्या वेळ आमचे साहेब येईपर्यंत, गावचे सरपंच वगैरे, आणि इकडं आमचं तेवढं कॉन्टॅक्ट नसल्यामुळे साहेबांच्या ओळखीनं आपले इकडं आलो. सकाळी आल्यानंतर मग इकडं पोस्टमॉर्टम झालं. काय तुमचा आरोप आहे, कशामुळे मृत्यू झाला असावा आणि व्हिडिओ कॅमेऱ्यासमोर शवविच्छेदनाची मागणी का? त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये टॉर्चर केलं आहे. न्यायालयीन कोठडीमध्ये त्याला टॉर्चर करण्यात आलेलं आहे. त्याच्यावर डिप्रेशन आणण्यात आलेलं आहे आणि शनिवार रविवार या सुट्टीचा फायदा घेऊन प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने त्याला मारलेलं आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई देखील आपल्यासोबत आहेत. आई, काय सांगाल, काय तुमचा आरोप आहे आणि कशा पद्धतीची ही संपूर्ण घटना घडली? सर, माझं लेकरू रोज कॉल करीत होता मला. हो, माझं लेकरू येऊन 15 दिवसच झाले इथं. इथं शिकायला होतं तर 3 वर्षाचं, आता आणि 3-4 महिने कमी आहेत 3 वर्षाला. त्याला शिकायची इच्छा होती, त्याला संविधान वाचवायची इच्छा होती आणि त्याची पूर्ण इच्छा होती की मी शिकन, मी वकील होईन, गोरगरिबाला न्याय देईन, मी सगळ्याचे फुगट कामं करीन, असं त्याची इच्छा होती. साहेब, माझ्या लेकराला ज्या रोजी 10 तारखेला ह्यांनी उचलून आणले, त्यांचं काम होतं. एकदा तर मला फोनवर बोलायला द्यायचे होते, माझ्या लेकराला बोलायला लावायचे होते. तुझी आई आहे, तुझे भाऊ आहेत, हे असलं घडलंय. कुठल्या बी जर कोणी माणसं मारलेला असू दे, काही जर केलेलं असलं त्याला सुरक्षेमध्ये ठेवत्यात, त्यांना जेवायला चांगलं चांगलं घालत्यात. माझं लेकरू शिक्षण शिकत होतं. हो, माझं लेकरू LLB करीत होतं. माझं लेकरू रात्री शिक्षणावर होतं, अभ्यासावर होतं. घरात बसलेल्या लेकराला पोलीस प्रशासनानं घरात शिरू मारले. काही लोकांना बायाला किती त्रास दिले, बायाला किती मारले. हो, मग गड्याला का मारत नाहीत? गड्याला माझ्या लेकराचं अंग बघू माझ्या लेकराला मारून माझ्या लेकराचं प्राण घेतल्यात. सर, माझ्या घरचा करता होता, माझ्या घरचा चांगला मुलगा होता. माझा मुलगा सुपारीचं खांड खात नव्हतं. हो, सुपारी खात नव्हतं, तंबाखू नव्हतं. माझं लेकरू एकदम कोरा होतं. हो, मारहाणीत नसून तर हृदयविकाराच्या झटक्याने काहीच कधी झालं नाही. रुद्रे काय ती झटका आली कधी, काय त्याला त्रास झाली. माझं बाळ का म्हातारं का कोतारं तरणा बांड माझा मुलगा. कसं झटका आला रविवारी शनिवारीच? 6 दिवस त्या लेकराला कसं झालं नाही काय बी? आजूपर्यंत माझ्या लेकराला कुठला दवाखाना नाही, कुठली गोळी नाही, कुठलं काही नाही. आणि शनिवार रविवार बघूनच कसं झटका आला. आणि माझं लेकरू मरण पावल्या जीव घेतल्याच माझा नंबर कसं पोलिसाला भेटलं? माझं लेकरू सुरक्षित जिवंत असल्यावर कसं भेटलं नाही त्यांना? तुमचा आरोप काय, मग काय झालं असावं? माझ्या लेकराला उचलून आणून, घर शिरून उचलून आणून मारलेत. पोलीस प्रशासनानं मारल्यात. ज्या माणसाने मारल्यात त्या माणसाला अटक करावं आणि शिक्षा द्यावं. रात्रीपासून मृतदेह या ठिकाणी आहे. इथून कुठे घेऊन जाणार आहात, काय तुमची भूमिका आहे? परभणीला घेऊन जातो सर. माझं लेकरू तिथं मेलंय, कोटुडीमध्ये, परभणीमध्ये मेलंय. तिथंच नेणार आहे. न्याय मिळवून द्यावं, हे सगळ्या सरकारांना न्याय मिळवून द्यावं.
हे आंबेडकर साहेबांनी काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकराचे ते कार्यकर्ते प्रकाश आंबेडकर साहेब त्यांनी काय करतील ते करतील आता ह्याच्या पुढे आता सगळी जबाबदारी त्यांच्यावर आहे हो बाळासाहेबावर आंबेडकर बाळासाहेबावर त्यांच्यावर आमची जबाबदारी सगळी आहे आणि जे करतील त्यांनी निर्णय घेतील नक्कीच माझ्या मुलाचा जो मृत्यू आहे तो परभणीत झाला होता आणि त्यामुळं त्याचा मृतदेह आम्ही तिथंच घेऊन जाणार आहोत बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी संपूर्ण जो पुढचा विधी आहे तो होणार आहे मात्र जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही आणि तो न्याय मिळाला पाहिजे असा आरोप तर त्याचा मृत्यू जो आहे तो कुठल्याही झटक्यानं नसून तर पोलिसांच्या मारहाणीत झाला असल्याचा आरोप देखील नातेवाईकांनी केला आहे. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. परभणी घटनेमध्ये न्यायालयीन कस्टडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला. त्या ठिकाणी मृतदेहाची शवविच्छेदन करण्यात आलं त्यावेळेस हृदयविकाराच्या झटक्याने हा मृत्यू झाला असल्याचं प्रशासनाने सांगितलं. मात्र त्यावर आंबेडकरी समाजाने जे आहे तो आक्षेप घेतला आहे आणि त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंगसह काही अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली शवविच्छेदन व्हावं त्यासाठी मृतदेह घाटी रुग्णालयात आणण्यात आलेला आहे. काल सायंकाळी हा मृतदेह घाटी रुग्णालयात आणला असला तरी आज सकाळी रक्ताचे नातेवाईक आल्याच्या नंतर या मृतदेहावर जे आहे ते शवविच्छेदन या ठिकाणी सुरू आहे. मात्र त्यांचे भाऊ आपल्यासोबत आहेत जे सोमनाथ सूर्यवंशी आहेत त्यांचे भाऊ आपल्यासोबत आहेत. नक्की काय आरोप आहे आणि शवविच्छेदनासाठी एवढा वेळ का लागला आहे? आम्हाला ॲक्च्युली मिसकम्युनिकेशन झालं होतं. आम्हाला कोणी बोलायचे परभणीला या आणि कोणी बोलायचे की संभाजीनगरला या. त्यामुळे आम्ही मिसकम्युनिकेशन झालं होतं. आमची इकडं कोणाची आम्ही थांबलो होतो थोड्या वेळ आमचे साहेब येईपर्यंत गावचे सरपंच वगैरे आणि इकडं आमचं तेवढं कॉन्टॅक्ट नसल्यामुळे साहेबांच्या ओळखीनं आपले इकडं आलो. सकाळी आल्यानंतर मग इकडं पोस्टमॉर्टम झालं. काय तुमचा आरोप आहे कशामुळे मृत्यू झाला असावा आणि व्हिडिओ कॅमेऱ्यासमोर शवविच्छेदनाची मागणी का? त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये टॉर्चर केलं आहे. न्यायालयीन कोठडीमध्ये त्याला टॉर्चर करण्यात आलेलं आहे. त्याच्यावर डिप्रेशन आणण्यात आलेलं आहे आणि शनिवार रविवार या सुट्टीचा फायदा घेऊन प्रशासनाने पोलीस प्रशासनाने त्याला मारलेलं आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई देखील आपल्यासोबत आहेत. आई काय सांगाल काय तुमचा आरोप आहे आणि कशा पद्धतीची संपूर्ण घटना घडली? सर माझं लेकरू रोज कॉल करीत होता मला हो माझं लेकरू येऊन 15 दिवसच झाले इथं इथं शिकायला होतं इथं 3 वर्षाचं आता आणि 3-4 महिने कमी आहेत 3 वर्षाला. त्याला शिकायची इच्छा होती त्याला संविधान वाचवायची इच्छा होती आणि त्याची पूर्ण इच्छा होती की मी शिकन मी वकील होईन गोरगरिबाला न्याय देईन मी सगळ्याचे फुगट कामं करीन असं त्याची इच्छा होती साहेब. माझ्या लेकराला ज्या रोजी 10 तारखेला ह्यांनी उचलून आणले त्यांचं काम होतं. एकदा तर मला फोनवर बोलायला द्यायचे होते माझ्या लेकराला बोलायला लावायचे होते. तुझी आई आहे तुझे भाऊ आहेत हे असलं घडलंय. कुठल्या बी जर कोणी माणसं मारलेलं असू दे काही जर केलेलं असलं त्याला सुरक्षेमध्ये ठेवत्यात त्यांना जेवायला चांगलं घालत्यात. माझं लेकरू शिक्षण शिकत होतं हो माझं लेकरू LLB करीत होतं. माझं लेकरू रात-दीड शिक्षणावर होतं अभ्यासावर होतं. घरात बसलेल्या लेकराला पोलीस प्रशासनानं घरात शिरू मारले. काही लोकांना बायाला किती त्रास दिले बायाला किती मारले हो मग गड्याला का मारत नाहीत? गड्याला माझ्या लेकराचा अंग बघू माझ्या लेकराला मारून माझ्या लेकराचं प्राण घेतल्यात. सर माझ्या घरचा करता होता माझ्या घरचा चांगला मुलगा होता. माझा मुलगा सुपारीचं खांड खात नव्हतं हो सुपारी खात नव्हतं तंबाखू नव्हतं. माझं लेकरू एकदम कोरा होतं हो. मारहाणीत नसून तर हृदयविकाराच्या झटक्याने काहीच कधी झालं नाही रुद्रे काय ती झटका आली कधी काय त्याला त्रास झाली. माझं बाळ का म्हातारं का कोतारं तरणं बाळ माझा मुलगा कसं झटका आला रविवारी आणि शनिवारीच 6 दिवस त्या लेकराला कसं झालं नाही काय बी. आजूपर्यंत माझ्या लेकराला कुठला दवाखाना नाही कुठली गोळी नाही कुठलं काही नाही आणि शनिवार रविवार बघूनच कसं झटका आला. आणि माझं लेकरू मरण पावल्या जीव घेतल्याच माझा नंबर कसं पोलिसाला भेटलं. माझं लेकरू सुरक्षित जिवंत असल्यावर कसं भेटलं नाही त्यांना. तुमचा आरोप काय मग काय झालं असावं? माझ्या लेकराला उचलून आणून घर शिरून उचलून आणून मारले पोलीस प्रशासनानं मारले.
मारल्यात, ज्या ज्या माणसाने मारल्यात त्या माणसाला अटक करावं आणि शिक्षा द्यावं. रात्रीपासून मृतदेह या ठिकाणी आहे. इथून कुठे घेऊन जाणार आहात? काय तुमची भूमिका आहे? परभणीला घेऊन जातो सर. माझं लेकरू तिथं मेलंय कोटुडीमध्ये, परभणीमध्ये मेलंय, तिथंच नेणार आहे मी. न्याय मिळवून द्यावं, हे सगळ्या सरकारांना न्याय मिळवून द्यावं. हे आंबेडकर साहेबांनी काय म्हणतात, बाबासाहेब आंबेडकराचे ते कार्यकर्ते प्रकाश आंबेडकर साहेब, त्यांनी काय करतील ते करतील. आता ह्याच्या पुढे आता सगळी जबाबदारी त्यांच्यावर आहे. हो, बाळासाहेबावर, आंबेडकर बाळासाहेबावर, त्यांच्यावर आमची जबाबदारी सगळी आहे आणि जे करतील त्यांनी निर्णय घेतील. नक्कीच माझ्या मुलाचा जो मृत्यू आहे तो परभणीत झाला होता आणि त्यामुळं त्याचा मृतदेह आम्ही तिथंच घेऊन जाणार आहोत. बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी संपूर्ण जो पुढचा विधी आहे तो होणार आहे. मात्र जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही आणि तो न्याय मिळाला पाहिजे असा आरोप, तर त्याचा मृत्यू जो आहे तो कुठल्याही झटक्यानं नसून तर पोलिसांच्या मारहाणीत झाला असल्याचा आरोप देखील नातेवाईकांनी केला आहे. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. परभणी घटनेमध्ये न्यायालयीन कस्टडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला. त्या ठिकाणी मृतदेहाची शवविच्छेदन करण्यात आलं. त्यावेळेस हृदयविकाराच्या झटक्याने हा मृत्यू झाला असल्याचं प्रशासनाने सांगितलं. मात्र त्यावर आंबेडकरी समाजाने जे आहे तो आक्षेप घेतला आहे आणि त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंगसह काही अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली शवविच्छेदन व्हावं त्यासाठी मृतदेह घाटी रुग्णालयात आणण्यात आलेला आहे. काल सायंकाळी हा मृतदेह घाटी रुग्णालयात आणला असला तरी आज सकाळी रक्ताचे नातेवाईक आल्याच्या नंतर या मृतदेहावर जे आहे ते शवविच्छेदन या ठिकाणी सुरू आहे. मात्र त्यांचे भाऊ आपल्यासोबत आहेत, जे सोमनाथ सूर्यवंशी आहेत, त्यांचे भाऊ आपल्यासोबत आहेत. नक्की काय आरोप आहे आणि शवविच्छेदनासाठी एवढा वेळ का लागला आहे? आम्हाला ॲक्च्युली मिसकम्युनिकेशन झालं होतं. आम्हाला कोणी बोलायचे परभणीला या आणि कोणी बोलायचे की संभाजीनगरला या. त्यामुळे आम्ही मिसकम्युनिकेशन झालं होतं. आमची इकडं कोणाची आम्ही थांबलो होतो थोडा वेळ, आमचे साहेब येईपर्यंत, गावचे सरपंच वगैरे, आणि इकडं आमचं तेवढं कॉन्टॅक्ट नसल्यामुळे साहेबांच्या ओळखीनं आपले इकडं आलो. सकाळी आल्यानंतर मग इकडं पोस्टमॉर्टम झालं. काय तुमचा आरोप आहे? कशामुळे मृत्यू झाला असावा आणि व्हिडिओ कॅमेऱ्यासमोर शवविच्छेदनाची मागणी का? त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये टॉर्चर केलं आहे. न्यायालयीन कोठडीमध्ये त्याला टॉर्चर करण्यात आलेलं आहे. त्याच्यावर डिप्रेशन आणण्यात आलेलं आहे आणि शनिवार रविवार या सुट्टीचा फायदा घेऊन प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने त्याला मारलेलं आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई देखील आपल्यासोबत आहेत. आई, काय सांगाल, काय तुमचा आरोप आहे आणि कशा पद्धतीची संपूर्ण घटना घडली? सर, माझं लेकरू रोज कॉल करीत होता मला. हो, माझं लेकरू येऊन 15 दिवसच झाले इथं. इथं शिकायला होतं. आता आणि 3-4 महिने कमी आहेत, 3 वर्षाला. त्याला शिकायची इच्छा होती, त्याला संविधान वाचवायची इच्छा होती आणि त्याची पूर्ण इच्छा होती की मी शिकन, मी वकील होईन, गोरगरिबाला न्याय देईन, मी सगळ्याचे फुगट कामं करीन, असं त्याची इच्छा होती. साहेब, माझ्या लेकराला ज्या रोजी 10 तारखेला ह्यांनी उचलून आणले, त्यांचं काम होतं. एकदा तर मला फोनवर बोलायला द्यायचे होते, माझ्या लेकराला बोलायला लावायचे होते. तुझी आई आहे, तुझे भाऊ आहेत, हे असलं घडलंय. कुठल्या बी जर कोणी माणसं मारलेला असू दे, काही जर केलेलं असलं, त्याला सुरक्षेमध्ये ठेवत्यात, त्यांना जेवायला चांगलं चांगलं घालत्यात. माझं लेकरू शिक्षण शिकत होतं. हो, माझं लेकरू LLB करीत होतं. माझं लेकरू रात-दीड शिक्षणावर होतं, अभ्यासावर होतं. घरात बसलेल्या लेकराला पोलीस प्रशासनानं घरात शिरू मारले. काही लोकांना बायाला किती त्रास दिले, बायाला किती मारले. हो, मग गड्याला का मारत नाहीत? गड्याला माझ्या लेकराचा अंग बघू माझ्या लेकराला मारून माझ्या लेकराचं प्राण घेतल्यात. सर, माझ्या घरचा करता होता, माझ्या घरचा चांगला मुलगा होता. माझा मुलगा सुपारीचं खांड खात नव्हतं. हो, सुपारी खात नव्हतं, तंबाखू नव्हतं. माझं लेकरू एकदम कोरा होतं. हो, मारहाणीत नसून तर हृदयविकाराच्या झटक्याने काहीच त्याचा कधी झालं नाही. रुद्रे काय ती झटका आली नाही, कधी काय त्याला त्रास झाली. माझं बाळ का म्हातारं का कोतारं तरणं बांड माझा मुलगा. कसं झटका आला रविवारी आणि शनिवारीच? 6 दिवस त्या लेकराला कसं झालं नाही काय बी?
आजूपर्यंत माझ्या लेकराला कुठला दवाखाना नाही, कुठली गोळी नाही, कुठलं काही नाही. आणि शनिवार रविवार बघूनच कसं झटका आला. आणि माझं लेकरू मरण पावल्या पावल्या जीव घेतल्याच माझा नंबर कसं पोलिसाला भेटलं. माझं लेकरू सुरक्षित जिवंत असल्यावर कसं भेटलं नाही त्यांना. तुमचा आरोप काय, मग काय झालं असावं? माझ्या लेकराला उचलून आणून घर शिरून उचलून आणून मारलेत. पोलीस प्रशासनानं मारल्यात ज्या माणसाने मारल्यात त्या माणसाला अटक करावं आणि शिक्षा द्यावं. रात्रीपासून मृतदेह या ठिकाणी आहे. इथून कुठे घेऊन जाणार आहात, काय तुमची भूमिका आहे? परभणीला घेऊन जातो सर. माझं लेकरू तिथं मेलंय कोटुडीमध्ये, परभणीमध्ये मेलंय, तिथंच नेणार आहे मी. न्याय मिळवून द्यावं, हे सगळ्या सरकारांना न्याय मिळवून द्यावं. हे आंबेडकर साहेबांनी काय म्हणतात, बाबासाहेब आंबेडकराचे ते कार्यकर्ते प्रकाश आंबेडकर साहेब, त्यांनी काय करतील ते करतील. आता ह्याच्या पुढे आता सगळी जबाबदारी त्यांच्यावर आहे. हो, बाळासाहेबावर, आंबेडकर बाळासाहेबावर, त्यांच्यावर आमची जबाबदारी सगळी आहे. आणि जे करतील त्यांनी निर्णय घेतील. नक्कीच माझ्या मुलाचा जो मृत्यू आहे तो परभणीत झाला होता आणि त्यामुळं त्याचा मृतदेह आम्ही तिथंच घेऊन जाणार आहोत. बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी संपूर्ण जो पुढचा विधी आहे तो होणार आहे. मात्र जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही आणि तो न्याय मिळाला पाहिजे असा आरोप तर त्याचा मृत्यू